अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे. स्वामी भक्त हो, आज आपण अतिशय सुंदर आणि छान असा अनुभव ऐकणार आहोत. या अनुभवाची या ताईंची रेकॉर्डिंग देखील मी इथे अटॅच करत आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. अनुभव कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. स्वामी भक्त हो दादांनो, स्वामी आपल्या पाठीशी नेहमीच असतात आणि ते आपल्या भक्ताला योग्य वेळ आली की प्रचितीही नक्कीच देतात. कधी तुमच्या आयुष्यात असं घडलंय का की एखादी खूप मौल्यवान वस्तू हरवली आणि मन पूर्णपणे अस्वस्थ झालं? आजचा हा अनुभव असाच आहे. विश्वास, श्रद्धा आणि स्वामींची कृपा. तर या ताईंच्या बाबतीत देखील असंच काहीसं झालं होतं. 3-4 महिने झाले होते आणि ताईंच्या घरातून सोनं हरवलं होतं. सोनं हरवलं तो दिवस अगदी तणावात, घरामध्ये भीती, रडारड असं वातावरण होतं. कुठेही काही मार्ग दिसत नव्हता आणि सोनंही खूप जास्त प्रमाणात होतं. सगळीकडे शोधाशोध झाली होती. कपाट, बॅगा सगळं काही पालथं घातलं होतं, पण कुठेच काही सापडलं नाही. मग त्यानंतर या ताईंनी, म्हणजे ताई स्वामी भक्त आहेत, घरात सर्व देखील स्वामी भक्त आहेत, ताईंनी स्वामी चरित्र सारामृताचा 21 पारायण करण्याचा संकल्प केला. आणि त्यानंतर ताईंना जी प्रचिती आली तीच ताईंनी आपल्याशी शेअर केली आहे. ताईंनी नित्य नियमाने ते पारायण केले, पूर्ण केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये श्रद्धा होती, विश्वास होता आणि त्यांना खात्री होती की स्वामी महाराज काहीतरी मार्ग नक्की दाखवतील. तर ऐकूया ताईंचा अनुभव त्यांच्याच आवाजामध्ये. श्री स्वामी समर्थ. हॅलो हॅलो. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. कुठून बोलताय ताई तुम्ही? मी सांगली जिल्ह्यातून बोलते. हां हां. ते मला अनुभव आला, म्हणजे आमच्या फॅमिलीला आम्ही सर्व फॅमिली स्वामी भक्त आहे. अच्छा. मग आमचे जे हरवलेलं सोनं होतं ना, हां ते आम्ही 3 महिने झालं शोधत होतो, पण सापडतच नव्हतं. आणि बरोबर मग आता स्वामीचे म्हणजे आता प्रकट दिन आहे, हां हां. त्यानिमित्त मी 21 स्वामीचे सारामृताचे हे केले होते ना, संकल्प करून म्हणजे पारायण चालू केले होते. आणि म्हणजे मी एका दिवशी 2-2 पारायण करत होते ना, कारण एका दिवशी मग काल म्हणजे परवा दिवशी माझे 15 पारायण झाले ना. मग त्या दिवशी अचानक हरवलेलं सोनं सापडलं. आणि कधी हरवलं होतं म्हणे? ते 2-3 महिने झाले, जानेवारी मध्ये बघ. हा, मग अचानकच सापडलं. काय अचानक शोध घेत होतं, मग सापडतच नव्हतं, मग सापडले. पारायणासाठी संकल्प सोडला होता कधी? हा, हे सारामृतचे पारायण केले त्याच्यासाठी संकल्प सोडला होता का तुम्ही? हो, संकल्पयुक्तच केलेलं मी पारायण. स्वामीने दिला ना अनुभव. 11वे तारक मंत्रात तीर्थ करते, 28वा अध्याय. गणपती सेवा पण माझी चालू आहे. आमचं ज्वेलरी शॉप आहे ना, मग म्हणजे सोन्याची ज्वेलरी शॉप. मग त्यामध्ये मग एका कस्टमरच होते, ते जर सापडलं तर आम्हाला ते भरून द्यावं लागलं असतं ना, ते त्यांची माळ. तिथून हरवलं होतं का ते? हा, हो, शॉप मधूनच आमचं ज्वेलरी शॉप आहे. हो, आणि तर सापडलं तर आम्हाला भरून द्यावं लागलं असं त्यांचं ते काय जे हरवलेलं आहे ते कस्टमरचं. सुंदर परिस्थिती दिली स्वामींनी तुम्हाला. हो, आता दुसरी तर द्यावी परिस्थिती. देतील नक्की देतील. अचानक सापडले, अचानक म्हणजे काही नसतं, अचानक सापडलं. बरोबर परवा दिवशी मी एका दिवशी 2 पारायण करते ना, कारण काय अडचणीमुळे फास्ट ओळखण्यासाठी, म्हणजे काही अडचणी वगैरे अजून मधून येतात ना, त्यामुळे मग फास्ट एका दिवशी 2-2 करते. काय नाही, खूप छान सेवा करून घेतली स्वामींनी आणि त्याचीच प्रचिती दिली तुम्हाला. हो हो. आणि तुमचा स्वामी नक्की लवकर. आमच्या प्रत्येक बिझनेस मध्ये, आमच्या बिझनेस शॉप मध्ये मग स्वामीची मूर्ती वगैरे आहे, आम्ही ठेवली. लॉन्ड्रीचं आमचं लॉन्ड्री शॉप पण आहे, त्याच्यामध्ये समर्थच नाव ठेवले आम्ही लॉन्ड्रीचे. अरे वा. हो, दुकानात स्वामींची मूर्ती वगैरे पण आहे, आम्ही ठेवली ना. तुम्ही कधीपासून सेवा करता ताई? सेवा तशी मी 2-3 म्हणजे तसं आमचे माझ्या मम्मी लहान असल्यापासूनच दत्त भक्त आहे ना. तसं आमच्या म्हणजे घराजवळ दत्ताचं मंदिर वगैरे आहे, मम्मीच्या मामाच्या तिकडे माहेरी.
पप्पांना पण ब्लड कॅन्सर होता, स्वामींमुळेच बरा झाला. अरे वा. काही सेवा हो. केली होती यासाठी? नाही आज म्हणजे सेवा नव्हती, आता रेग्युलर नेहमीची चालू आहे की सेवा वगैरे. आम्ही रेग्युलर म्हणजे डेली नित्यसेवा करतोच की असं. हां हां हां. म्हणजे पहिल्यापासून स्वामी भक्त आहे तर हो स्वामींनी ठरवलं. हो, लहानपणापासून घरी स्वामी समर्थांचंच वातावरण आहे घरी. आणि आमच्या घरी पण देवाच्या घरी म्हणजे आम्ही मोठं देवघर बनवले, तिथं पण स्वामींचा फोटो वगैरे असं मोठा बनवून हे देव ठेवलाय ना. लवकर सोनं कोणाकडं, ते सोनं सापडलं ते कोणाकडनं सापडलं? कोणाकडे म्हणजे तेव्हा आलेला होता ना तो म्हणजे चोर, म्हणजे आमच्या दुकानामधला जो कामगार होता त्यांनी चोरलेले. अरे वा. हो, तो दुसरीकडे मोडायला गेलता ना, मग ते माझ्या पप्पाच्या ओळखीचं होतं ना, ते मोडण्यासाठी गेलेला. अच्छा, मग त्यांनी म्हणजे स्वामींनी दाखवून दिलं थोडक्यात. हो बरोबर. कसं काय त्या दिवशी बरोबर फोन, पप्पा कधी जात नाही त्यांच्या दुकानात, बरोबर त्यांच्या दुकानात गेले ते जोरले, दुसऱ्या शॉपमध्ये मोडायला गेले, ते ओळखीचे होते ना पप्पाच्या. हां हां. मग पप्पाने सांगितलं असं हा तुमच्या दुकानातला कामगार आलाय मोडण्यासाठी. मग पप्पाने कोण सांगितलं अशी अशी आहे ती. मग ओळखलं ते आमचंच आहे ते. स्वामींनी खूप मोठी प्रचिती तुम्हाला दाखवून दिलं की म्हणजे जवळच होतं तिथे दाखवून दिलं तुम्हाला. हो, 3 महिने झाला आम्ही शोधत होतो, जानेवारी पासून सापडतच नव्हतं. बापरे. सगळे टेन्शन मध्येच होतं, आता एवढं जर नाही सापडलं तर भरून द्यावं लागलं असतं ना आम्हाला ते कस्टमर. किती सोनं होतं ताई? 2-3 तोळे होते की. बापरे. आता सोनं महाग पण झाले, त्यामुळे 2-3 लाख रुपये. मग ते आरामात झाले असते तेवढे. हो तेच ना, त्यामुळे बरोबर. आता एक संकल्पयुक्त सेवा केली ना मी ह्याच्या निमित्तानं. पुढचे पूर्ण केले ना पारायण मग राहिलेले? हो हो चालते. खूप सुंदर अनुभव दिला स्वामींनी तुम्हाला. तुमचा अनुभव मी शेअर करते. हा, शेअर करा. भक्त होत आहे दादांनो, तुम्ही या ताईंचा अनुभव नक्की ऐकला असेल. या ताईंच्या अनुभवामध्ये ताईंनी सांगितलं मनातून सोनं हरवलं होतं आणि ताईंनी संकल्पयुक्त 21 स्वामी चरित्राचा संकल्प केला होता आणि स्वामींच्या कृपेने ताईंचं हरवलेलं सोनं सापडलं. स्वामींनी दाखवून दिलं की ते सोनं कुठं गेलं आहे. कधीकधी घात करणारे हे आपलेच असतात, परंतु स्वामी महाराज जर पाठीशी असतील, आपले गुरु आपल्या पाठीशी असतील, तर आपल्याला गुरु प्रत्येक संकटातून वाचवतात. ताईंनी संकल्पयुक्त पारायण केले होते आणि त्या पारायणाचाच प्रभाव असा की ताईंना स्वामींनी दाखवून दिले मग कोणी चोरलं आहे आणि ताईंना सुंदर अशी प्रचिती आली. तर कसा वाटला ताईंचा अनुभव ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूयाच सुंदर अशा गोड अनुभवांसोबत किंवा एखाद्या छान माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.